नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही में आप्पासाहेब मोहरकर। बीड नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पद ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का याबद्दल भाजप नेत्या तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी संकेत दिले आहेत। बीड नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष पदासाठी निसटता पराभव झाला। नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांचा 3000हून अधिक मतांनी विजय झाला। मात्र आता उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अजितदादाच्या राष्ट्रवादीसह भाजपच्या संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झाली आहे। अशातच भाजप नेत्या सारिका क्षीरसागर यांनी बीड हे क्षीरसागर मुक्त होत नसते, मी स्वतः नगरसेवक झाले असून माझे दीर म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे देखील नगरसेवक सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया माध्यमांना मतमोजणी दिवशी दिली। नेमकं सारिका क्षीरसागर काय म्हणाल्यात ते पाहूयात। क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे 15 नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि दुसरेही आमचे जे माझे दीर आहेत ते पण क्षीरसागर आहेत, त्यांचे 14 नगरसेवक आहेत। तर मग क्षीरसागर मुक्त कुठे झालंय? आता सारिका क्षीरसागर यांनी बीड हे क्षीरसागर मुक्त होत नसते असं सांगितलं आणि त्यानंतर साहजिकच विजयसिंह पंडित यांची देखील प्रतिक्रिया येणार होती आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बीडच्या नगरपालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांची छुपी युती होती असा आरोप क्षीरसागर कुटुंबावर केला। विजयसिंह पंडित नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणालेत ते देखील आपण पाहूयात। बीड शहर लोक म्हणतायत की आता क्षीरसागर मुक्त ही नगरपालिका झाली का, तर त्यांचं सगळं प्रसारमाध्यमावर वक्तव्य होतं। कुठं झाली आहे? मी स्वतः नगरसेविका आहे नगरपालिकेमध्ये, आमचे 15 नगरसेवक काय जे आहेत ते, आणि दुसरे आलेले सुद्धा तुतारीचे ते आमचे धीरच आहेत। म्हणजे जे लपून चालू होतं, जे आम्ही म्हणत होतो हे दोघं मिळून एकत्रित येऊन लढतायत, ते जाहीर केलं त्यांनीच। आता हे सगळं सुरू असतानाच बीडच्या नगरपालिकेवर अजित पवार यांची सत्ता आली आहे। मात्र बीडचा उपनगराध्यक्ष कोण होणार असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण उपनगराध्यक्ष पदासाठी पंडितांना दोन्हीपैकी एका क्षीरसागराची मदत घ्यावी लागणार आहे, किंवा क्षीरसागर हे जर एकत्र झाले तर सारिका क्षीरसागर या उपनगराध्यक्ष होऊ शकतात। आणि यातच सारिका क्षीरसागर यांनी मतमोजणी दिवशी जे संकेत दिले की बीड हे क्षीरसागर मुक्त होणार नाही, त्यामुळे आता संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे एकत्र येऊन नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदाचा दावा करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता जर आपण निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येचा विचार केला तर बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत, भाजपचे 15 नगरसेवक निवडून आलेत, शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक निवडून आलेत, तर आमदार संदीप क्षीरसागर यांना 12 जागेवर यश मिळालंय, तर ठाकरे गटाचा 1 नगरसेवक या नगरपालिका निवडणुकीत निवडून आलाय। सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि याच महायुतीमध्ये भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे सत्तेमध्ये आहेत। बीडमध्ये जर राज्यातील महायुतीचा फॉर्म्युला कायम राहिला तर यामध्ये अमरसिंह पंडित यांचे 19 नगरसेवक, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे 15 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक असे एकूण 37 नगरसेवक होतात। तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांनी जर उपनगराध्यक्षपदासाठी एकत्र युती केली तर संदीप क्षीरसागर यांचे 12 नगरसेवक, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे 15 नगरसेवक आणि ठाकरे गटाचे 1 नगरसेवक असे एकूण 28 नगरसेवक होतात। बीडमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी 27 नगरसेवकांच्या संख्याबळाची आवश्यकता आहे, त्यामुळे आता बीडच्या नगरपालिकेत उपनगराध्यक्ष कोण होणार यासाठी महायुतीचा फॉर्म्युला वापरला जातो की क्षीरसागर कुटुंब पुन्हा एकत्र येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर ऐनवेळी योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपची हातमिळवणी केली होती, त्यामुळे पंडित आणि योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि आता पुन्हा उपनगराध्यक्षपदासाठी पंडित क्षीरसागरांची मदत घेतात की अन्य कुठला मार्ग अवलंबतात, किंवा याच नगरपालिका निवडणुकीमध्ये उपनगराध्यक्ष होण्यासाठी सारिका क्षीरसागर यांना संदीप क्षीरसागरांची मदत घ्यावी लागते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।